चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे तेरे देवे राम बाबा असला की मग वयाचा विचार नाही, आम्ही 22चे होऊन जातो मग. तुम्ही चांगलेच आहे, अजिबात तसं नाही. एका म्हणता भलेन तसं नाही आहे. हे सगळे गायनाचार्य मृदंगाचार्य आमच्या संप्रदायातले हिरे आहेत. एकदा टाळ्या वाजवा. हे सौंदर्य आहे आमच्या संप्रदायाचं आणि असे महात्मे हे संप्रदायाचं वैभव आहे. हा आलं लक्षात. चरित्र ते उच्चार असं होतं. इथं कीर्तन म्हणजे आपलं मोकळे बोलायचं आम्हाला माऊलीच्या दरबारात. का बालक बोबडा बोली वाकुडा आणि ते चोज करूनी माऊली. पुन्हा नाही पण इथं विठ्ठल जब बालक कहू तो तरी बाता. लेकरू जेवढं जेवढं बोबडं बोलल तेवढा तेवढा आनंद माय बापाला होतो. तरी पण चाकोरी सोडून नाही बोलायचं. बोबडं बोला पण चाकोरीतच. चरित्र ते उच्चारावे गिरिगुरुजया केले देवे गोकुळी. सर्वांना माहिती आहे भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला. प्रागट्य गोकुळात आहे. प्रगट भयो भगवान. आता उठला सुटला व्याख्याता. तुम्ही पहा रात्री 12 वाजता कृष्णजीचा जन्म आहे. सेंट्रल जेलमध्ये काजळी महाराज कडेकोट बंदोबस्त आहे. अंधारी रात्र आहे. प्रेम आवरलं नाही बापानं. कडकडून मिठी मारली. रडायला सुरुवात केली आईनं देवकीनं. सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी. पतिदेव त्या गेटच्या पुढचा मोठा दगड पहा. माझ्या भावानं कंसानं माझे 6 लेकरं तंगड धरायचा गरगर गरगर फिरवायचा आणि नारळ फोडतं तसं डोकं फोडून मारायचा. 6 मारले आपण तडपडत होतो. एवढं तरी वाचवा. लपवा लपवा जगजेठी हे मायचं प्रेम. पण बापाचं कुठं कमी आहे. पाटील महाराज आता उठला सुटला व्याख्याता आई आई आई. ठीक आहे आई कौतुकाचा विषय, याबद्दल आमचं दुमत नाही. आपण बापानं काय घोडं मारलं. बापाचं प्रेम कुठं कमी आहे. मायपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. माझ्या बोलण्याचा या माऊल्यांना राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. आपले आपले डोळे बंद करून आपला बाप आठवा. मग कळेल बापाचं प्रेम. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एरवी पुरुष रडू द्या, माणसं नावं ठेवतात बांगड्याभर. मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग, 25 वर्षाची ताई जेव्हा पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला जन्मभर आमच्यासाठी, आता तब्येतीची काळजी घ्या बाबा. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. कलेजा का टुकड़ा पिता को छोड़ जाता है. बसा
तिथे बॉक्स असल्यामुळे बसा. हां बसा तिथे, काय अडचण नाही, काय अडचण नाही, बसा. कलेजा का टुकड़ा पिता को छोड़ जाता है तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. किरकोळ संकट असेल पाटील, मायेची आठवण येते. चालता चालता काटा पायात भरला नारायण महाराज, आई ग. पण हायवे क्रॉस करताना बापू लक्ष नाही, ट्रक याच्याजवळ थांबला, दोन्ही हात वर करून, बाप रे, इथं नाही आई, इथं बापच. आईचं प्रेम त्याच्यापेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. लेकरू आडवा आलं म्हणजे गडबडा गडबडा लोळणारी माय दवाखान्यात समाज पाहतो, पण त्याच वेळेला दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत एरझारा घालणारा बाप दिसत नाही. एवढं लक्षात ठेवा. बापाचं कुठं प्रेम कमी आहे? फक्त मायचं समाज पाहतो आणि बापाचं लपून आहे, बस एवढाच फरक आहे. रथ वापस नेला सुमंत प्रधानाने 1 मिनिटात. बापू रथ वापस नेला. रात्रीच्या 12 वाजता माय कौसल्यानं विचारलं, आणलं रामाला? नाही आईसाहेब. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तो आणला. सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. नाथांचा अभंग. मग धरणी, अवो धरणी माय बहिणी, सांभाळावा कोदंड पाणी. हे मायचं प्रेम कौसल्याचं. आता पुढे नमस्कार केला जमिनीवर पडलेल्या राजाला सुमंताने. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. तुरत उठवतो करुपती कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की. बस बस कामापुरतं. ताड़कन उठले. आणलं रामाला? नहीं सरकार, 14 साल के पहले कोई नहीं आएगा. राम राम कही राम, राम राम कही राम. तनु परि हरि रघुवर विरह राव गये सुरधाम. माय कौसल्याचं प्रेम तिनं रामासाठी हंबरडा फोडला. बापाचं राजा दशरथाचं प्रेम त्यानं प्राण सोडला. घरी गेल्यावर डोकं चालवा, कोणाचं कमी आहे? तसं माय देवकीचं प्रेम. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. आणि वेळ कमी आहे का? जणी कंसाशी कळलं माझ्या बाळाशी मारिल. हे झालं मायचं प्रेम बरे का. आता सेंट्रल जेलमध्ये प्रकरण आहे. मध्यरात्र आहे, काळाकुट्ट अंधकार, विजाचा कडकडाट, मेघगर्जना, मुसळधार पाऊस, यमुनेला पूर. तरी कृष्णाला टोपल्यात ठेवलं, डोक्यावर टोपलं घेतलं आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला. लेकाला सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. बापाचं प्रेम कुठं कमी आहे? फिरविले दोन्ही चक्रपाणी चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. रडे माया कर्या कांत नामा म्हणे उठती तुत. मथुरेत सांगितलं, सरकार तुमच्या नरडीचा घोड करणारा 8वा जन्माला आला. ते सशस्त्रच आला. हिसकावून घेतलं मुलीला. देवकी माय रडली, दादा अरे 6 मारले रे, कधी विरोध केला का रे बाबा? अरे मुलगी तरी राहू दे. काय सांगता येतं देवके? पुढे चालून मुलीचा मुलगा झाला, माझ्या बापान नाही मरायचा. गरगर गरगर फिरवलं. आदळणार
ती हातात निसटली. तिचे उद्गार आहे, चांडाळा माझ्या घातावर टपला का, तुझ्या नरडीचा घोट घेणारा तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला, हे तिच्या तोंडून ऐकल्यानंतर. थांबा थांबा. अर्ध्या चरणात फिटिंग आहे. पहिलं केलं तरी वेल्डिंग होत नाही. आमच्या संस्थेच्या चाकोरीप्रमाणे फिटिंग अर्ध्या चरणात येते. तुझं लागी वधी उपजला मजा आधी, मायेच्या तोंडून ऐकलं कंसा, तुझ्या नरडीचा घोट घेणारा तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला गोकुळात. हे ऐकल्यावर दुष्टा चळका पसुटला. मग घाबरला. काय ऐकलं? कृष्ण गोकुळी जन्मला. हे ऐकल्यावर दुष्टा चळका पसुटला. आता तुम्ही थांबा, तर इकडची पार्टी दुसरं प्रमाण मी सांगेल तेव्हा बरोबर. आता तयारीत राहा, सर्व बरोबर करू. आता समृद्धीनं घेऊ सगळे कीर्तन. पाठ आहे पुढचं. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका पसुटला. पण एका नाण्याला दोन बाजू. हे पहा, एका कृतीनं सर्वांना आनंद होतो का? पहाट व्हायला आली माऊली म्हणतात जगाला आनंद आहे, पण चोरटे चिंतेत आहे. चोरटे लेका कोंबडं ओरडलं, अजून भिंत फुटली नाही. जगाची सुख पहाट, चोरा मरणाहुनी निकृष्ट. विश्वाचे आयुष्य जेणे उदय, तो सूर्य उदयला देखुनी सबळे. सूर्याचा उदय झाला की जगाला आनंद आहे, पण घुबडं चिंतेत आहे, म्हणते दिवसभर दिसत नाही आपल्याला. जगाची सुख पहाट चोरा, तसं विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, तो सूर्य उदयला देखुनी सबळे. पापिया फुटती डोळे डोळाचे. म्हणजे पूर्वीपासून एका नाण्याला दोन बाजू हे ठरलेलं आहे. तसं दुष्टा चळकाप सुटला मथुरेत. मथुरेत दुःखाला पारावार नाही, पण गोकुळात आनंदाला पारावार नाही. आता गोकुळात आनंदाला पारावार नसण्याचं आणि मथुरेत दुःखाला पारावार नसण्याचं कारण बाप इकडे होता कृष्ण. मथुरेत दुःखाला पारावार नाही, गोकुळात आनंदाला पारावार नाही. याचं कारण होता कृष्णाचा अवतार. गोकुळात आनंद करते घरोघर देवाचा अवतार होय. दासा सुख दैत्या भय या नायाला. हो, पण त्यांना आनंद झाला गोकुळात हे कशावरून? अरे कृतीवरून. पहा, तुम्ही एखाद्या गावात गेला, सत्यनारायणाच्या पूजेची तयारी चालू आहे, हसून नवीन कपडे घालून घरमालक आलेल्या पाहुण्याचं स्वागत करीत आहे, समजायचं इथं कुठंतरी वाईट घटना घडली असं म्हणताय का कोणी? मग त्याचा अनुमान. तसं गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही आणि मथुरेत दुःखाला पारावार नाही. याचं कारण होता कृष्णाचा अवतार. ठीक आहे, पण गोकुळात आनंद झाला हे कशावरून? त्यांच्या कृतीवरून. सदानामाची गाती सदानामाची गाती सदानामाची गाती सदानामाची गाती ओ सदानामाची
त्यांच्या कृती त्यांची कृती सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे काजळे महाराज. नाव आणि नाचणं हे माझ्यापेक्षा तुम्हाला कीर्तन चांगलं पाठ आहे. अमुक अमुक म्हणजे नाम वाचे गाती आणि गुलाल टाकून फुल नाचणे. फुल शब्दावर जरा जास्त जोर देतो. सदा नाम वाचे गाती बरं का उद्धव महाराज. आणि प्रेमे आनंदे नाचते. अहो पण एक नियम आहे काय, प्रयोजन मनुदिस्से मंदोपीन प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. हां मग यांना नाम घेण्यामध्ये फायदा काय. तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती तुका म्हणे हरती दोष म्हणून आनंदाने करते घोष. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे नेकी माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. याच्यामुळे झालं काय, यमू म्हणे कवनाते यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे, आणि तीर्थे म्हणती काय खावे दोष वखदासी नाही म्हणून हरती दोष म्हणून आनंदाने करते घोष. सांप्रदायपूर्वक भजन होईल, मधली चाल होईल, शेवटी आरतीसह सगळ्या कार्यक्रम 12ला संपेल आणि नंतर निवेदक सांगतील तसा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध पुढचा कार्यक्रम होईल. तोपर्यंत कोणी उठणार नाही, सगळे स्वातंत्र्य पुढचं निवेदकाला. आता हात वर करा शूटिंगवाले. एवढं पंढरपूर जाऊ द्या महाराष्ट्रात, आमच्या पाटलाचे हात घ्या बरं का. काय करावं. हा वा वा शाबास एका तालात विठोबा रखुमाई. एक माझ्याकडे पाय, एक थांबा बोल नका. एकच टाळ, एक पा, एक चिल्लर नाही, एक थांबे, एक वरात, एक थांबा, एक हा, एक शाबास, एक ताकद लावा, एक अरे ए तालात, एक ये बा. हा हा ये बा. हातवर हातवर बापू, हातवर करा. डॉक्टर हातवर करा. अरे माऊली समाधीमध्ये डोलत असेल, माझे लेकरं कसं भजन करता.
रागत रंगणी चोरीत लोणी रागत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी रावणी धरती गवळ बांधित चरणी देती गाणी चरणी देती गाणी यशोदे साजनी दही दूध भक्षुने कमाल केले नवल केले साजणी कृष्ण आडवा आडवा परतुनी माय गावा कृष्ण आडवा आडवा परतुनी माने गावा कृष्ण आडवा आडवा परतुनी माने गावा कृष्ण आडवा रांगता रांगता चालू लागले, चालता चालता बोलू लागले. आणि जेव्हा खोड्या सुरू झाल्या, नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रार येऊ लागल्या. यशोदा ऐकून घेईना, पण घरी खोडी सुरू केली बरं का मंदडाजी. मग यशोदा म्हणली, तू आता गावात राहण्याच्या लायकीचा नाही. उद्या जाई राणा सवे घेऊनी बोधना घेऊनी बोधना सवे घेऊनी बोधना घेऊनी बोधना सवे घेऊनी बोधना सवे उद्या जाई राणा सवे घेऊणी गोधण्या. सर्व गोपाळांचा संवेद भगवान गायी घेऊन जातात. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान गायी उभ्यानं गवत तोडायच्या. रवंतप्रसादच्या जेवायला शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन गोपाळ निघाले. सर्वांचं खेळामध्ये लक्ष, पण एकदा वेळ झाल्यावर गोपाळ म्हणले, झाले आता वेळ, म्हणते आणा सिदोऱ्या. सर्वांच्या मध्यभागी उभं राहून भगवान काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन हे पहा. सालाबाद प्रमाणे शिस्त सांभाळा. आरतीला सुद्धा कोणी उठायचं नाही. अजून माझे हक्काचे 20 मिनिट शिल्लक आहे. मी कोणाचा मिनिट घेत नाही, माझा देत नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही वारे दोहीकडे वारे दोहीकडे पसरोनी रडे पसरोनी रडे वाहातीच्या दारा वाहातीच्या दारा अरे दोहीच्या पोकरा अरे दोहीच्या तुका म्हणे तुका म्हणे तुका अधिक म्हणे अधिक म्हणे तुम्ही वारे दोहीकडे पसरोनीकडे पसरोनी रडे अवकाशनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव निवास उत्तम लोकादा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटो एकमेका वैष्णव निवास. हे पहा. सालाबाद प्रमाणे पहिली आरती माऊलीची करू, मग पांडुरंगाची, मग ज्ञानोबाराय तुकोबाराय. उठायचं कोणीच नाही. मी जेव्हा म्हणेन टाळकरी महाराज खाली बसा, तेव्हा सर्वांनी बसायचं आहे. झाले समाधान तुमचे देखील चरण उठावेसे म्हणायेत नाही नारायण. सुरवाडे कहपणे सापडले घेण्या आता उठावेसे म्हणायेत नाही नारायण. तुका म्हणे भोग जेला निवारेला लागा. आता उठावेसे म्हणायेत नाही नारायण. करुणी आरती चक्रपाणी वाढते आज मुरलीन बसले काळ दिवस. पहा पहावो सगळा पुण्यवंत तुम्ही आज मुरलीन बस धन्य काळ. तुका वाले टाळू भासन आज मुरलीन बस धन्य काळ दिवस. प्रेम सप्रेम आरती गोविंदाची वाढती धन्य धन्य बाळा आणि धन्य धन्य ते लोचन करती
माऊलीची आधी तुम्ही बसा. गुरुजी बसा, खाली बसा. पाटील खाली बसा. बसा खाली. आता आरती शिस्तबद्ध करू. हां बोला. शिवरूपे साकार दैवी पावन शास्त्र ज्ञानेश्वर माऊली दुखे सावन सुखावे जना नाना लीला देव देव माऊली सद्गुरुमूर्ती करुणा सागर गुरु आया जय देव वैदिक संदेश सदा चरणे शास्त्र ग्रंथ अवलोकने तत्वज्ञाने हनुमान अनुग्रह सुफला अखंड अन्नदान दैवी क्षेत्र जय देव करुणासागर गुरुराया वाळू वैराग्य पूर्णांतरणे सुधे जगांगे हृदय नित्य विराजे अमृतमय शांती प्रवचने कीर्तनाने समान प्रभुते विनम्र भावे जनसेवाने सनातन मुक्ती जय देव हरे सद्गुरुमूर्ती करुणासागर गुरुराया वाळू संजय राम नाम दर्शने देव सद्भक्ती लाभो तो चरणी जय देव जय माऊली सद्गुरुमूर्ती करुणासागर गुरुराया योग्य 28 थांबा थांबा. पाठ आहे एका तालात. योगे 28 विटेवरी उभा. बोल नका माईकवर. पुंडलिकाच्या भेटी ब्रह्माने चरणी वाय भीमा. एक ताळी. जय देव. एक ठोका चिल्लर नाही. आवाज. ए टाळ्या इकडच्या तालात चुकतंय तुमच्या. हा ह्या भाषणाच्या टाळ्या चालू आहे. इकडच्या पहा. तुळशी माळा गळा कर ठेवणी काठी कासे पिता. वाजू नका थांबा तुम्ही इकडचे. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय देव जय पांडुरंगा. एका तालात हात वर. असं आता जमलं. आषाढी कार्तिक आषाढी कार्तिक भक्तजन येती. हात वर. जय देव जय देव जय पांडुरंगा. सा माई वल्लभाराईच्या वल्लभा बोल नका. आरती ज्ञानराजा. हात वर. वा वा. लोपले ज्ञान जयगी. हात वर करा मस्के पाटील. आरती ज्ञानराजा महा. असं आता इकडच्या टाळ्या जमल्या. असं गुय बोले ब्रह्मची केले. असं आरती ज्ञान राजा. ये बात मनोविधीला माझा आरती आरती तुकारामा. शाबास. पंढरपूर लगरा. राघवे सागरात. हात वर करा थोडा. आता स्वामी सद्गुरु धामा पाय. हा तुकिता तुलनेसी. ब्रह्म तुकासे आले म्हणून अबे. ठेवली आरती तुकाराम. स्वामी सद्गुरु धामा. सच्चिदानंद पाय. घालीन लोटांगण वंदन चरण डोळा पाय रूपा तुझे रवी आले गण आनंद गोगण पायो आयो. हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी. वारीच कोणी दे हरी. संत संग सर्व काळ. अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करी. वारीच कोणी दे हरी. चंद्रभागे स्नान. तुका मागे हे चिदा. पंढरीचा वार करी. वारीच कोणी दे हरी. मागणीत प्रती आहे. देशी तरी पाहे या पांडुरंगा. संताशी निर्वेहीची मध्ये. आणि तुझे काही न मागू देवा. कावणे आता उदार तो होई. मज ठेवी पायी संताची. या संताशी निर्वेहीची मध्ये. आणि तुझे काही न मागू देवा. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. धनी कबरदार पंढरनाथ. टाळकरी
खाली बसा. बसलेल्यातलं कोणी उठून